हे पाणी नेमकं कुठलं यायलंय? हे पाणी आपल्या मालेगावला 11 कोटीची जी नळ योजना आली त्याचे उपकार होते. कधीपासून फुटली पाईपलाईन? पाईपलाईन फुटून जवळपास 8-10 दिवस झाले. आपण इथं याच गलीत राहता का? हो. ह्या उपकेंद्रामध्ये गुरुवारी इथं गर्दी दिसते. ती नेमकी गर्दी कशाची असते? ती लहान लहान मुलं लसीकरणासाठी येतात इथे. गरोदर बाया येतात. आणि हे जाऊन पहा त्या दवाखान्यात काय अवस्था आहे. ते गावातल्या राजकारण्याला सांगतो येऊन पहा. बोललं तर लबाड वाटते. स्वतः पाहिलेलं लक्षात येते. याच्या अगोदर संबंधित कर्मचाऱ्याने काही तक्रार वगैरे दिली? काय तक्रार फिक्रार काय नाही. आमच्या मालेगावाला म्हणजे पाहणार कोण नाही. सोप्या भाषेत सांगायचं लक्ष कोणाचंच नाही. सरपंच आमच्या नांदेडला जाऊन बसतो. सदस्याला म्हणलं तर म्हणतात आमच्या हातात काही नाही. आता लोकांना काला द्यायला निवडून दिले आणि काला मतदान केले ते सदस्यालाही माहिती आहे आणि त्या सरपंचालाही कळायला पाहिजे. आता तुम्ही दाखवा इकडे जरा योजना आहे. 11 महिने झाले नाही कोरोनीला. पाहिजे पाणी आता हे पद्धतशीर दवाखान्यात पद्धतशीर या इकडे जरा पुढे या इकडे जाताना घसरला पहा किंवा लहान लेकरू घेऊन जर काही काही गोष्टी विकास नाही मान्य आहे पण काही गोष्टीला तातरूप करायला लागतील. एक ग्रामपंचायतचं काम आहे हे काय हे दवाखाना म्हणून तरी वाटलाय का तुम्हाला? ते दवाखाना काय राहिला का दवाखान्यात मालेगावच्या ग्रामपंचायतला कोण्या कामात बुवा नाल्या काढणं तुम्ही दवाखाना तर नीट ठेवा. आरोग्य सेवा आहे तिथं. विशेष म्हणजे लहान लहान लेकरं इथून जर ते एखाद्या बाईचा पाय नेताना घसरला गोट्याहून वाचन का दिलं. विशेष म्हणजे इथं आमच्यासारख्या सगळे गरिबाची लेकरं येतात. श्रीमंताच्या जातील नांदेडला दिल्लीला मुंबईला. आमच्या गरिबाचे लेकरं गरिबाच्या बाया येतात बरोबर. त्याचा पाय घसरला त्याला लागलं जबाबदार कोण नाही याला. कोण्या गोष्टीत संवेदना माणसाच्या अंगात पाहिजेत. ताबडतोब जरा लक्ष द्यावे करून टाकावे. कोणते विषय काय आहेत कोणते अर्जंट राहतात कोणते महत्त्वाचे राहतात ते थोडं लक्ष घालून करावं.